शेतकऱ्यांना सरसकट मदत करणार, पंचनाम्यांवरती कार्यवाही सुरू। ड्रोनवरील असो किंवा मोबाईलमधला फोटो, सर्व पंचनामे मान्य करू, मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती। मुख्यमंत्री फडणवीसांकडून सोलापुरात निमगाव आणि दारफळ गावातील पूरग्रस्त भागाची पाहणी। शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच तातडीची मदत करणार, आवश्यक तिथे निकष शिथिल करू, फडणवीसांची घोषणा। धाराशिवमधल्या पूरग्रस्तांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून मदतीचा हात। भूम परंडा कळंबमधील 10,000 कुटुंबांना 50 टेम्पो भरून किट। मदतीच्या किटवर शिंदेंसह सरनाईक यांचाही फोटो। दाढीचे फोटो लावून पूरग्रस्तांना मदत हा निर्लज्जपणा, एकनाथ शिंदे यांनी पाठवलेल्या मदतीच्या किटवरून संजय राऊतांची टीका। किटमध्ये काय मदत आहे ते बघा, फोटोवर का लक्ष, अशा काळात राजकारण करणं दुर्दैवी, मदत होणं गरजेचं, शिंदेंचं विरोधकांना प्रत्युत्तर। मदत करताना 65 मिमी पावसाची अट ठेवणार नाही, अडचणीच्या काळात नियमांवर फार बोट ठेवू नका, निधीची चिंता करू नका, अजितदादांचं आश्वासन। उद्धव ठाकरे हे उद्या पूरग्रस्त भागाच्या पाहणी दौऱ्यावर। धाराशिव, बीड, जालन्यासह छत्रपती संभाजीनगरमधील नुकसानीची ठाकरे करणार पाहणी। नंदुरबारमध्ये हाणामारीत आदिवासी तरुणाच्या मृत्यू प्रकरणी कारवाईसाठी संघटना आक्रमक। आंदोलकांकडून जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील गाड्यांची तोडफोड। पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्याही फोडल्या। जालन्यात धनगर समाजाचा इशारा, मोर्चा। धनगर समाजाला एसटीमधून आरक्षणाच्या मागणीसाठी मोर्चा। भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांची देखील हजेरी। सोनं 2,950 रुपयांनी, चांदी 4,500 रुपयांनी महाग। सोनं 1,17,832 रुपये तोळा, तर चांदी 1,40,080 रुपये किलोवर।